नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो 36 महिन्याचा नवीन नियम जारी। आता दरमहा किमान 7,500 रुपये पेन्शन मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी PS 95 पेन्शन धारकांसाठी घेऊन आलेलो आहोत। तेव्हा सविस्तर माहिती समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, भारतात काम करणाऱ्या कोट्यावधी कामगार आणि कर्मचारी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टाने घालवलेलं असतं, परंतु निवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शन त्यांच्या गरजा भागविण्यासाठी अत्यंत अपुरी पडते। वर्षानुवर्ष चालत असलेल्या या समस्येवर आता सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहे। वर्ष 2026 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने आपल्या पेन्शन योजनेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, जे लाखो कोट्यावधी लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करू शकतात। हे बदल केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। EPFOची स्थापना करताना मूळ उद्देश हाच होता की देशातील प्रत्येक कष्टकरी नागरिकाला वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा आणि त्याला कुणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये। कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS हा त्याचा विचाराचा एक भाग आहे। ज्या दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक भाग पेन्शन निधीत जमा होतो, परंतु खरी अडचण अशी होती की निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन इतकी नगण्य असायची की यातून रोजच्या जगण्याचाही खर्चही भागत नव्हता। त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांवर अवलंबून राहावे लागत होते, ज्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला जात होता। या सर्व अडचणींचा विचार करता 2026 मध्ये PS 95 अंतर्गत किमान पेन्शन 7,500 प्रतिमाह करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। जे लोक कमी वेतनावर आपलं संपूर्ण कार्यकाळ काम करत राहिले त्यांच्यासाठी हा निर्णय एखाद्या वरदानासारखा आहे। आता किमान इतकी रक्कम तरी निश्चित असेल ज्यातून ते आपल्या मूलभूत गरजा स्वतः भागवू शकतील आणि कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही। हे पाऊल सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात एक मोठी झेप मानली जात आहे। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे 36 महिन्याच्या त्या कठोर नियमात सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अडचणीच्या सामोरे जावे लागत होते। पूर्वीचा नियम असा होता की जर कोणी 3 वर्षाच्या आत आपला दावा दाखल केला नाही किंवा आवश्यक कागदपत्र सादर केले नाही तर त्याचा अर्ज रद्द केला जात होता। यात सर्वात मोठी समस्या ही होती की बहुतेक वेळा उशिरा कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नाही तर नियोक्त्यांच्या किंवा यंत्रणेच्या त्रुटीमुळे होत असे। नव्या नियमानुसार उशिरा दाखल केलेला अर्ज थेट नाकारला जाणार नाही तर प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल। जर उशीर होण्यामागे कोणतं योग्य कारण असल्याचे सिद्ध झाले तर त्या अर्जाला मान्यता दिली जाईल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।